टायगर इंट्रो दे सगळ्यांना. बोल इकडे बघ बोल नमस्कार. नो तुझे बॉल नको. हा बॉल आहे तुझ्याकडे माहिती. बोल नमस्कार. नाही बोलायचं तुला. जाऊ दे मी बोलते. नमस्कार मित्रांनो. बोल लवकर. तो बघतोय. बोल बोल बोल. हा बॉल 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 खेळायची तुला. बॉल खेळायची. टेरेसवर जायचं खेळायला. टेरेसवर वरती टेरेसवरती. चला मग चल वरती चल. हा चल आपण आज टेरेसवर बॉल खेळायला जाऊ. चाललो भागो. आम्ही चाललो बॉल खेळायला वरती. चला चल. हा आहे बॉल. चल बॉल खेळायचा आहे. हा चल. येडा पण आला असला. हा ये येडे ये कबूतर चावायला ये. मित्रांनो हे बघा मी ना गोऱ्याला सांगितलेलं थोडंसं बोलतोच बोलला मी बसून कलर मारतो. त्याने हे समोसे सगळे रंगवलेत. पण अजून एक हात यायला पाहिजे त्याच्यावर तर चांगले वाटेल. हा बॉल खेळायचं आहे ना. हा इथं मस्त आहे ना. आण इकडे चल लवकर आण. त्यांच्याकडे नाही सुजलकडे देतोय. सुजल वैभ्याकडं. हा घे. हा तो खेळवतो ना. इकला मी मोठं टाकते बाबली. हा दे. चल गो बॅक. हा गो बॅक. 1 2 नाही जाणार. असं खेळायला मोठं मैदान पाहिजे त्याला. पहिल्यांदाच बॉल खेळतोय ना टेरेसवर टायगर. हां जा. गो बॅक बोलले बॅक. कबूतर कुठे गेली. कबूतर विसरला. हा काय झालंय. ट्रेन झाला. कसं काय शिकवलंय त्याला बघू दे. तिला उडवलं ना परत येतो इथं. हा चला बघूया. ही बेबी हीच आहे वाटतं. जा गेली. उडून घेते बाबा. गेली येणार नाही आता परत. बापरे बघा मित्रांनो कुठे गेली. ए बाबा भटवाडीत गेली का काय. अरे गेली मुक्ताबाईला. हा देव 2 नंबरच्या मैदानात गेली. आली ट्रेन झाले. टायगर ती बघ कुठं गेली. आता बघा ती कुठं गेली त्या झाडाच्या पलीकडे. हा हवा बाबा ही नवरी आहे आली आणि तो नवरदेव आहे. असं बघा. ए बाबा तू हो इकडं. तू त्यांच्या मागे त्या गरिबांच्या काय करू नको. ते शोपीस आहेत. ते शोपीस आहेत. चल तुझा बॉल कुठे आहे. बॉल बॉल आगे बॉल. त्यांना काय करू नकोस. बॉल उचल दे इकडं. 1 2 3 व्हेरी गुड. दे इकडं. 1 2 3 बॉल तर बॉलच पकड. परत गेली. कशी पळते री येते बघ. भारी ना. किती लांब जाते. आपल्याला असं उडता आलं असतं तर आपण पण किती उंच उडून गेलो असतं ना. सगळे पक्षी उडतायत हे बघा. आणि तो एक काळा कबूतर आलेला त्यांच्यावर दोस्ती करायला. तो कुठे आहे. तो गेला. खादाड बोके आहेत ते. खायसाठी येतात इकडं. त्यांना पत लावतात आणि मस्त खातात पितात आणि पळून जातात. हा ठीक आहे. अरे किती खाली जाते बघ ना. हिला एवढं उडायला आलं कसं काय. अरे बापरे बघा मित्रांनो कशी यांनी पोरांनी बसून तिला ट्रेन केलं. किती स्पीडनी बाबा उडते बघ है ना. आता बसा झाली रात्र आता. हा झाला. ए तू तुझा खेळ. हे काय ही घार आहे ना. ही घार आहे. घार ही बघा. घार हा म्हणतो हे उडतात मी का उडत नाही. याला पण सुप बांधा साईडनी अशी 2 साईडनी आणि याला उडवा. टायगर तुला पण अशी सुप बांधायची साईड.
राग काढू नको. हो इकडे चल 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 गो बॅक सगळे बॉल. याला मधला वाकड करून ठेव. याला मधला वाकड. हा बंद द्यायचं. गेला पोरा आहेत त्यांना सांगा. काय कर खाली गेला जा जा लवकर आम जा जा भागो जा जा घेऊन ये जाऊ दे जा खाली बॉल गेला जा लवकर घेऊन ये जा. ए त्यांच्याकडे नको जा त्यांच्याकडे नको. लगेच कबूतरच पकडायची काय. ते घाबरून जातील याला निघून. मग तिला हा ना हे बसले दोघं. हे वैभव बंद कर. ते वैभव बंद कर जा लवकर. दोघं गेलेले मस्त. ती त्याच्यात बस घुसायला बघते. ए टायगर जाऊ नको टायगर जाऊ नको इकडे हो. चल आपला बॉल कुठे गेला बघ. याला बघायची उत्सुकता किती उत्सुकता आहे ना. झालं गेले. आता तू कसा उघडणार. तू कशी उघडणार. आवाज दे टायगर आवाज दे. असं नाही जोरात. हे बा असं जोरात दे टायगर. अजून जोरात अजून. हा चल जाऊ दे घाबरतील. या चल या आपण खेळायला. या इकडे बॉल चला चल या लवकर ये बॉल खेळायला. चला बॉल कुठे गेला बघा. आहे का तिथं कुठे. खाली गेलाय खाली. आता कसं काढायचं बॉल. तू काढतो मग जा खाली जाऊन घेऊन ये. खाली जा म्हटलं तर कबुतरांकडेच जातोय परा. ए येड्या चल खाली जायचंय. चल मित्रांनो वारा एक नंबर सुटला इथं. एकच नंबर भारी एकदम गारगार वाटते. खूप दिवसांनी आज परत मी टेरेसवर आली. आणि हे बघ ह्यानी असं अरे हा बघ ह्यानी असंच ठेवला. कडक होऊन जाणार. टाकते याच्यात टाकू. हा ना पाणी कलर होईल सगळं. आणि तो कलर कुठं आहे. हा तो मी लावायला आले तर तोच मी म्हटलं तो उरलाय तो लावते. चला हा बघ एवढा कलर राहिला. आता फुकट एवढा जायला येईल कधी. तोपर्यंत काय करायचं तर आपण लावूया म्हणतो. चला हे बघ मस्त लागतोय रे. कलर थोडा वेगळा वाटतो आता. नाही तो सुकला की बरोबर होऊन जाणार. हे बावली कलर लावायला चली या. हे बघ मी काय करते बघायला या. हे बघ मम्मा काय करते. मम्मा कलर लावते. लावू तुझ्या नाकाला लावू. लागतंय पटापट. हे बघ पटापट होऊन जाणार रे. वऱ्याला एवढा वेळ का लागला आहे ना. अरे किती वेळ आहे याला बघ. आता तू सांग दुसरा हात आहे. मला काय झालंय. काय करायचं तुला. कबूतर पाहिजे. कबूतर कशाला हवे तुला. सुकून गेला असता एवढा कलर वाया गेला. मित्रांनो आहे बघा आपल्याला जे काम पडल जे जमल ते मला करायची सवय आहे. आणि हा कलर पण काय एवढं मोठं काय याच्यामध्ये म्हणतात नाही. रोलर घ्यायचा असा आणि असं फासत बसायचं बस. काय एवढं मोठं आहे त्यामध्ये काम. हे असं अर्धवट काम राहिलं ना की मला असं आवडत नाही. एकदाच एक वस्तू मार्गी लागल्या ना किंवा काय म्हणजे तेवढा पसारा पण हटतो आणि आपली कामं पण होतात. आणि बघ किती मस्त वाटते आता. आहे ना माझ्या मस्त वाटते ना.
डबल कलर चांगलं वाटतं. त्याला मी तेच बोलले. तो बघ त्याचं काय चाललंय. तो बघ काय होते ते कबूतर. कबुतरांच्या मागं लागलाय बघ, त्यांच्याशी भांडणं करतोय. चल तुझी कबुतर बघ. बाहेर या मला खेळायचंय तुमच्याबरोबर. त्याला खेळायचंय त्यांच्याबरोबर. एक आलं टायगर. तुझे मित्र गेले झोपायला आता. झोपायला गेले. चल. मित्रांनो मी आता हे एवढं जमल तेवढा कलर मारणार आहे, कारण आता हा कलर एवढा ठेवून नाही देणार. आता तो सगळं संपवून टाकणार. प्लास्टिक पेंट आहे, कसं आहे ते ठेवून ना खराब होऊन जाईल इकडचा. आणि तेवढा महाग कलर आणलेला, पण काय झालं आता पेंटरच गेला पळून. एवढं होतं म्हणून बेवड्यांना कामं द्यायची नाही असं असतं. आता 2-3 दिवसांनी काय कराल, नाक्यावर जाईल, चांगला पेंटर आणील. म्हणून तोपर्यंत म्हणलं चल हाय ते करून घेऊया. जेवढं जमतंय तेवढं करूया. तर किती फटाफट झाला हा त्रिकोणी एकच. लय फटाफट होते, रोलरने फास्ट होते एकदम. बघा एकदा रोलर असं फिरवलं ना सगळीकडे कलर असा पसरत जातो. काय त्यात मंत्र बोलायचं आहे का काय. हा ना मित्रांनो, वेळ आहे रात्रीची, वाजलेत 11:15 आणि माझं जेवण इथे बिर्याणी आहे आज. हे बघा, तर खालून आणलेली राणीली, सुजलली, साक्षीली त्यांनी बिर्याणी घेऊन आलेले. तर मी आता काय जास्त काय केलं नाही. आणि माझी वरची जी आहे ना आसावरी, आपले भाडोत्री रेंटवाले, सॉरी भाडोत्री म्हणू नका, बरेच जण बोलतात मला, पण आता शब्द तेच आहेत, काय बोलू, ओळखायला येत नाही ना कोड. तुम्ही काही नवीन असेल तर म्हणतील की आसावरी कोण, मग असं. तर आमच्या आपल्या वरती रूममध्ये जे राहायला आलेली आहे आसावरी ती. तर त्या लहान 2 मुली आहेत. मला जर खूप कमेंट आले की त्यांची आई कुठे आहे, आई कुठे आहे, तर त्यांचे काही घरगुती वाद असतील. आता मी त्यांच्याबद्दल काही तुम्हाला सांगू शकत नाही. तर त्यांचं त्यांच्याकडे. तर जेवढी माणसं आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तिचे पप्पांसोबत त्या 2 मुली आहेत राहायला. तिचे पप्पा शेफ आहेत. ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतात जेवणं बनवायचे, असं लग्न कार्य त्याच्यात असं. तर त्या मुली दोघी घरी असतात. तर दर रविवारी त्या जेवण बनवतात आणि मला कालवण घेऊन येते. ते बघा, तिने मस्तपैकी असं चिकनचं कालवण मला आणलेलं आहे आसावरीने. आई मला म्हणतात, आई कालवण आणलं तुम्हाला. म्हणलं वा वा, बरं झालं, खा, छान. आता मग आता खायचं तेच. मग मी काही बनवलं नाही जास्त. आणि भात आहे, बिर्याणी ते. आणि मी इथं हे पण केलेलं, हे बघा, बटाट्याची चकत्या कापतो. तर चकत्या नाही, लांब कापून स्लाईस त्याची, मसाला, हळद, लसूण आणि जिरं यामध्येच फक्त बनवली ती भाजी. तर ती काय आता खाणार नाही, ती राहू दे आता. याच्यात एवढंच खाणार आहे. आणि माझा बाबल्याने जेवला आहे. हे बघा, बाबल्या जेवला नव्हता, दिवसभर उन्हामध्ये जेवायला मागत नाही. आणि मग रात्र आता झाली तर जेवला आहे. आता दुपारी जेवण दिला, जेवला नाही. बिर्याणी दिलेली नाही, खाल्ली. आणि हे बघा कुठं बसलाय, नुसती धापा टाकत राहतो आहे ना. नुसतं धापा टाकतोस ना तू. हां, मग अशी कबुतरांबरोबर खेळून कबुतरांना कोंडलं ना, हा तिथंच अर्धा तास उभा. सोड त्यांना बाहेर असं चाललेलं त्याचं. बाहेर सोड, मला खेळायचं त्यांच्याबरोबर. आणि हे त्याला कबूतर खेळता उडतात ना, ते वेगळा काय प्रकार वाटतो असं. तर आता जेवायचं आहे. आणि मगाशी त्याला जेवण नाही दिलं बरं का, दुपारी दिलेलं, सॉरी जेवण दिलं त्यांनी, ते खाल्लं नाही. मग दूध दिलं. दूध रोज पितो. बरेच जण कमेंट करतील आता की दूध देऊ नका असं तसं, पण त्याला सवय झालेली आहे. त्याला दुधावरची साय आहे ना, ती लागते म्हणजे लागतेच. ती साय आमच्या घरात कोणच नाही, पण त्याच्या वाटेला तेवढी ठेवावीच लागते. आता ती दुधाच्या साईनी तो आपला खातो काही, तर ती दुधाची साय दिली, थोडंसं दूध टाकलेलं आणि थंड लागतं फ्रीजमधलं, ते दिलं. पिला पोरगा आणि बाहेर जाऊन उलटी वकला बिकला मस्तपैकी. माहीत नाही मला काय नाही. मी वर आपली कबुतरांबरोबर माझ्यावर आलाय, पण मला माहीत नाही त्याने उलटी वगैरे केलेली ती असं. तर असं होतं त्याला. आणि मित्रांनो, आपली AC चालू झालेली आहे. तर आता टायगरची हे झालेली आहे, ACची समस्या दूर झालेली आहे. AC मस्तपैकी चालू केली आहे बघा आता. आणि कूलिंग पण व्हायला लागले.
ए सीवाला एवढे दिवस येत नव्हता. 2 महिन्यापासून ए सीवाल्याने एवढं त्रस्त केलेलं ना आम्हाला. मग आम्ही पण मस्तपैकी प्लॅन केला. म्हटलं त्याला बोलवा, पण तो स्वतःहून नाही आला. त्यांनी काय केलं माहिती आहे का, ए सीचं त्यांनी काम केलेलं. तुम्हाला सांगते खरं काय झालेलं ते. ए सीचं त्यांनी काम केलं, पण काम केल्यानंतर त्यांनी गॅस वगैरे टॉपअप केला, सगळं झालं. आणि त्यानंतर त्यांनी तो निघून गेला. पण लिकेज होता. त्यांनी जी वेल्डिंग मारलेली ना गॅसची, जी पाईपलाईनची, ती वेल्डिंग व्यवस्थित मारली नव्हती. त्यांनी ते चेक पण नाही केलं आणि आम्हाला असंच करून गेला. आम्ही लावतोय ए सीच कूलिंग का होत नाही. आणि तर ते गॅस सगळा उडून गेलेला, कारण ते लिकेज होता म्हणून. आणि मग नंतर काय झालं, आम्ही त्याला फोन करायचो, येतच नव्हतं. जो आपण झोपड्यात होतो बघा, आपलं जे POPचं काम चालू होतं तेव्हा त्यांनी ते ए सीचं काम केलेलं. म्हणजे मागच्या, आता हा मार्च महिना आहे ना, तर जानेवारीच्या त्यांनी लास्ट एंडिंगला ते काम केलेलं. आणि शेवटी तरी येतच नव्हता बरं का. 2 महिने झाले. नाहीच नाही, म्हणजे अंगावरचंच काढायचं, साईडला करायला बघत होता. मी तर तुमचं काम केलं, आता मला काय माहिती तुम्ही काय केलं. अरे म्हटलं आम्ही हात पण नाही लावलं, काय नाही, फक्त एक रिमोट भेटला नव्हता आम्हाला बस. आम्ही जेव्हा शिफ्ट झालं तर रिमोट भेटला, आम्ही रिमोटनी चालू करून बघतो तर कूलिंगच नाही. म्हटलं हे काय प्रकार आहे, यायलाच मागत नव्हता. मग आता त्याला म्हटलं ये बाबा, तुला अजून काय पैसे असतील ना तर देतो. मग त्या लालचीने तो नाही आला, त्यांनी दुसऱ्याला पाठवलं. मग त्यांनी काय केलं की मला पहिले ॲडव्हान्स द्या. म्हटलं ॲडव्हान्स नाही, तुला कॅश देतो. तर आला इथं, तर होतं मला गॅस भरायला तरी थोडेफार पैसे द्या, मी गॅस आणतो, त्याच्यावर टॉपअप करायचं आपल्याला गॅस. तर मग दिले. म्हटलं 1,500 घे बाबा. 2 मागत होता, मग 1,500 दिले मी. आणि तो गॅस आणला, त्याने भरला. नंतर जाताना त्याची मजुरी काय मागायला लागला, दिलेच नाही. आम्ही म्हटलं अजिबात नाही म्हटलं, ज्यांनी तुला पाठवलं आहे ना त्याच्याकडून घे जा आता हे बाकीचे जे काय असतील ते. बरोबर आहे ना, मी पहिले त्याला 9,000 दिलेले, प्लस आता हे 1,500, म्हणजे 10,500 इन्स्टॉलेशनचे. शिवाय त्यांनी काही टाकलेलं त्याच्या आतमध्ये ते ठीक होतं. पण एखाद्याला असा उल्लू बनवण्याचा काहीतरी प्रकार असतो, तर असे ठगे असतात बरं का. हां, तर मित्रांनो अशा ठग्यांपासून सावध राहा. माझ्या बाबतीत बरेच असं घडलेलं आहे, कारण आपण कोणावर एक डायरेक्ट विश्वास ठेवतो आणि तो रेफरन्सने आलेला आहे आमच्या त्या POPवाल्याच्या. त्यामुळे ना असं झालेलं. तर खूप त्यांनी त्रस्त केला. हा जो मार्च महिना लागला एवढा गरमीचा, त्या टायगरला माझ्या गरमी सहन होता, त्याला लागलेली आहे सवय ए सीची. तर त्याच्यामुळे एवढाच आम्हाला झालं. मला तसं वाटत आहे, तो त्याचं इथं ऑफिस पण आहे, तो मीरा रोडला. तिकडे कुठं जाणार त्याला शोधायला, बरं तिथं जाऊन आपण काय बोलणार, काय भांडणार त्याच्याशी. मग म्हटलं आता असं नाही, त्याच्याशी प्रेमानेच बोलून काहीतरी करूया. मग प्रेमाने बोलून त्याला बरोबर त्याची खोड मोडून टाकली. जा म्हटलं आता. पण जो दुसरा आलेला ना तो त्याच्याच सोबत काम करायला आहे, पण तो स्वतः नाही आला, त्यांनी त्याला पाठवलं. शेवटी त्याचाच माणूस, म्हटलं त्याच्याकडून पैसे घेते, असं झालं. तर चला मित्रांनो, आता वेळ झालेली आहे आणि 11:15 वाजलेत, तर आता जेवायचं आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बाबल्या बसलेला आहे तिकडे ए सीचा हवा खात. तर तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि व्हिडिओ पाहत राहा. तर गुड नाईट अँड बाय बाय.